दिवसाची सुरुवात यशूबरोबर. पूर्वी मी गांधी हा पिक्चर बऱ्याच वेळेस बघितला होता आणि त्यामध्ये असा एक सीन आहे की आफ्रिकेतून गांधीजी, साऊथ आफ्रिकावरून गांधीजी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चळवळ उभारून आणि मग ते परत भारतात येतात आणि भारतामध्ये त्यांचं बरंच नाव झालेलं असतं. गांधीजी बॅरिस्टर असतात आणि त्यांना डॉकवर ते बोटीने येणार असतात. त्या ठिकाणी पुष्कळ लोक जमलेले असतात आणि भारतातले प्रसिद्ध ते त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळातले सगळे नेते त्या ठिकाणी हजर असतात त्यांना घेण्यासाठी. आणि त्यांना असं वाटतं की गांधीजी बॅरिस्टर आहे आणि एवढी मोठी चळवळ त्यांनी उभारलेली आहे, कशा प्रकारचा माणूस असेल. त्यांना असं वाटलं कदाचित सुटबुटात येईल. परंतु ज्यावेळेस गांधीजी उतरले त्यावेळेस त्यांना बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. गांधीजी धोतर, बंडी आणि एक मोठा फेटा घालून खाली उतरले आणि त्यावेळेस सर्वांना त्यांच्याकडे असं बघून असं वाटलं की हा माणूस इंग्रजांविरुद्ध काय लढणार आहे. परंतु आपण बघतो पुढचा इतिहास की गांधीजीमुळे आणि सर्वांना घेऊन त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. बऱ्याच वेळेस मनुष्य जो आहे हा बाहेरील स्वरूप बघतो. आपण बघतो की पहिले शमूएल ह्याचा 16वा अध्यायामध्ये 1 सॅम्युएल चॅप्टर 16 ह्यामध्ये परमेश्वराने शमूएलाला सांगितले की तू जा, कारण आता मला इस्रायलासाठी नवीन राजा निवडायचा आहे आणि तो मी निवडलेला आहे. तर तू इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे जा, त्याच्या मुलांमधील एकाला मी राजा म्हणून नेमला आहे. शमूएल त्या ठिकाणी गेला आणि ज्या वेळेस त्याचा मोठा मुलगा अलियाबा ह्याला ज्या वेळेस शमूएलाने बघितलं त्यावेळेस त्याला वाटलं की तो हाच आहे, कारण तो खूप भारदस्त होता, मजबूत होता. परंतु परमेश्वराने शमूएलाला सांगितलं हा तो नाही, तू त्याचं बाह्य स्वरूप बघू नको. आणि मग पुढे आपण वाचतो की सर्वात कोवळा तरुण असा दाविदाला परमेश्वराने निवडलं होतं आणि शमूएलाने त्याचा त्या ठिकाणी अभिषेक केला. बऱ्याच वेळेस आपण बाह्य स्वरूप बघतो आणि आपलं मत मग आपण त्याच्याप्रमाणे ठरवतो. आपण आतपर्यंत बघत नाही, खोलापर्यंत बघत नाही. देव आम्हाला आतपर्यंत बघायला शिकवतो आणि त्यासाठी तो आम्हाला मदत करतो. आजचं देवाचं वचन हे आहे पहिले शमूएल ह्याचा 16वा अध्याय आणि 7वं वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 16 and verse 7. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.